सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाची कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती कशा प्रकारे होते जाणून घ्या सविस्तर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर सातव्या वेतन आयोगानुसार जी एकाकी पद आहेत तर त्यांची कालबद्ध पदोन्नतीची जी वेतन निश्चिती आहे ती कशा पद्धतीने केली जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माहितीसाठी आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया। तर सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदावर कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती बाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदांना एकाकी पद असे संबोधले जातात। अशा पदावर कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वी काही वेतन श्रेण्या ठरवून देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार वेतन श्रेणीत वेतन निश्चिती नियम 11(1)(a) च्या तरतुदीप्रमाणे काही गोष्टी करण्यात आल्या होत्या। दिनांक 1 जानेवारी 2006 पासून सदर तरतुदींमध्ये बदल करण्यात आलेला आहे। एकाकी पदाच्या कालबद्ध पदोन्नती बाबतीत त्यांच्या वेतन बँडमध्ये सुद्धा बदल होणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे। एकाकी पदांवरील पदांना 6व्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती करत असताना मूळ पदाचे ग्रेड वेतन व कालबद्ध पदोन्नती वेतन निश्चिती करिता देण्यात येणारे अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन याबाबतचा जो तपशील आहे तो आपण आता पुढील प्रमाणे पाहून घेऊया। बघा, यामध्ये पहिला आहे मूळ पदाचे ग्रेड वेतन 2000 पेक्षा कमी असेल तर त्याला कालबद्ध वेतन श्रेणीमध्ये अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन मिळणार 200 रुपये। ग्रेड वेतन असेल 2000 ते 4000 तर त्याला अतिरिक्त वेतन मिळणार 300 रुपये। 4000 ते 5000 पर्यंत जे काही वेतन श्रेणी असेल तर त्याला मिळणार 400 रुपये। यासोबतच 5000 पेक्षा पुढे असेल तर त्या ग्रेड वेतनामध्ये वाढ होणार 500 रुपयांची। सदर वरील अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन ही संकल्पना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून रद्द करण्यात आलेली आहे। तर सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना मूळ वेतन स्तराच्या म्हणजेच वेतन बँड अधिक ग्रेड वेतनाशी निगडित वेतन स्तर तर या मूळ वेतन स्तराच्या पुढील वेतन स्तरात लाभ मंजूर करण्यात येईल व पदोन्नतीचे वेतन हे निश्चित करण्यात येईल। आता समजा X ह्या एकाकी पदाचे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन स्तर हे S6 आहे तर प्रथम लाभानंतरचा वेतन स्तर हे S7 असेल तर द्वितीय लाभानंतरचा वेतन स्तर हे S8 असेल आणि तृतीय लाभानंतरचा वेतन स्तर हे S9 असेल। तर अशा पद्धतीने सातव्या वेतन आयोगानुसार जी एकाकी पद आहेत तर त्या एकाकी पदांना कालबद्ध पदोन्नती देत असताना त्यांची वेतन निश्चिती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळेच एकंदरीत माहितीपर व्हिडिओ असल्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि म्हणून या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण अजूनही याला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण हे चॅनल सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपणास जाता जाता विनंती करतो। चला तर अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्याला भेटणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।